ओके. रामकृष्ण. आज या ठिकाणी आमच्या शॉपमध्ये पखवाज बनवलेला. पखवाज हा पूर्णतः ब्लॅक सिस्टममध्ये आहे आणि ब्लॅक सिस्टममध्ये असून पखवाजाला प्लॅस्टिक कोट लॅमिनेशन, क्लिअर लॅमिनेशन हे केलेलं आहे. वादी अतिशय सुंदर घातलेली आहे, गठ्ठे रेग्युलर लावलेले आहेत. प्लस त्याचबरोबर धुमा जो आहे तो 64 मध्ये धुमा केलेला आहे. 64चा घाट बांधलेला आहे. याचं फक्त पानच बदलायचं, 7-8 वर्ष काठ बदलायचा नाही. त्याचबरोबर शाईचं काम जे केलेलं आहे अतिशय असे सुंदर काम केलेलं आहे. 64चा घाट घातलेला आहे, गुलाबी वेणी घातलेली आहे आणि असा हा सुंदर असा हा काळी दोंडला प्रकाश स्टेबल केलेला आहे. हा पांढरी दोंडलाही वाजणार आहे आणि त्याच्या खाली जर म्हटलं तर हा काळी एकला सुद्धा वाजणार आहे, त्याची झेप घेणार आहे. आणि असा हा सुंदर अगदी उत्कृष्ट असा, आणि या कोड्याची गॅरंटी नाही म्हटलं तर कमीत कमी 25 ते 30 वर्षाच्या पुढे, म्हणजे याला काय होतच नाही. हा प्युअर ब्लॅक सिस्टम मध्ये आहे. आणि आमचे परम श्रद्धेय श्री गुरु परम मित्र आमचे काय की ते आमचे ह्याचे आहेत महेश दादा परब, की त्यांच्या कुडाळमध्ये त्यांचा अतिशय दबदबा आहे असे असणारे. आणि त्यांचे मित्र स्नेही प्रवीण गावडे म्हणून आहेत, आज आमच्याकडे ते आलेले आहेत आणि त्याने आपल्या मुलासाठी हा पखवाज घेतलेला आहे. आणि पखवाज कसा असतो, पखवाज सगळेच वाजतात, पण पखवाज वाजत असताना त्याची चाट, लव, थाप हे अतिशय सुंदर, त्याच्यातला जो बारकाव असतो मृदंगामधला, दिन त्याची वाजली पाहिजे, हे सगळे कॉम्बिनेशन, धुमा तो वाजला पाहिजे, अशा पद्धतीने तो सगळा वाजला पाहिजे तर तो पखवाज. नाही तर नुसता स्वराला वाजला, थापेला वाजला तर तो झाला नाही. त्या पद्धतीने आज हे काम केलेलं आहे. आणि ते 2 बोल तुम्हाला मी दाखवतो की पखवाज काय नमुन्यानं वाजला जातो. आता हा पांढरी दोंडला पखवाज आहे. हा बैठी भजनाला तरी अतिशय उत्कृष्ट वाजणार आहे. बैठी भजन कारण का खाली कोकणामध्ये कुडाळ, मालवण, सिंधुदुर्ग या ठिकाणी बैठी भजन जास्त धुमाळे असतो, डबलबारी भजन असतात, त्याच्यामध्ये तरी अतिशय प्रसन्न पद्धतीने वाजतात.